तर नमस्कार मित्रांनो, आपण आता पुणे डी सी सीच्या जे बॅचेस चालू होते आपल्या, लातूर डी सी सी आणि पुणे डी सी सी. तर याच्यामध्ये पी डी सी सीचं अपडेट जे आहे ते इंटरव्ह्यूच्या डेट्स जाहीर झालेले आहेत. याच्यामध्ये ना तुम्हाला 12, 13 आणि 14 जूनला हे इंटरव्ह्यू सध्या तरी आहेत. आणि 14 तारखेला जे कंबाईन गट बची जी एक्झाम होती ती असल्यामुळं काही मुलांची पुणे डी सी सी बँकेचे इंटरव्ह्यू आणि एक्झाम एकत्र येत होत्या. तर आता सध्या तरी डिक्लेअर नाही की पुणे डी सी सीच्या साईडनं की इंटरव्ह्यू पोस्टपोंड होतील, पण काही चर्चा किंवा काही माध्यमांच्या आधारे जी न्यूज सध्या येते आहे, याच्यामध्ये न्यूज अशी आहे की ते 26, 27 आणि 28ला इंटरव्ह्यू कंडक्ट होतील. तर सध्या तरी तुमची तारीख ही 12, 13 आणि 14 जून आहे. तर तुम्ही त्याच तारखेच्या हिशोबाने इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करायची आहे. आपण सध्या तरी बॅचेसमध्ये इंटरव्ह्यू घेत आहोत. आपले 50 ते 60च्या आसपास इंटरव्ह्यू झालेत, म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे झालेत. आपले 20 ते 30 विद्यार्थी इंटरव्ह्यू 2-2 इंटरव्ह्यू झालेत त्यांचे बॅचमध्ये. तर आपल्या ग्रुपमध्ये सध्या टेलिग्रामच्या 80 ते 85 विद्यार्थी आहेत, पण त्यांचं प्रिपरेशन त्या लेवलला जात आहे, हळूहळू जाते. तर तुम्ही तुमची तयारी कशी करत आहात ते पण सांगा. आणि आमच्या ग्रुपमध्ये सध्या तरी प्रिपरेशन चांगलं चाललं आहे. तर पी डी सी सीला आपले विद्यार्थी भरपूर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून लागणारच आहेत, पण ज्यांना अजूनही तयारी झाल्यासारखी वाटत नाही ते पण जॉईन करू शकतात. तुम्ही इंटरव्ह्यू बघू शकता आणि देऊही शकता. तर ग्रुप जॉईन करा, इंटरव्ह्यू द्या. तर पी डी सी सीचं सध्या तरी अपडेट आलेलं नाही आहे, पण जर पुढचं अपडेट जेव्हा येईल त्यावेळेस देईल. पण सध्या तरी तुमचे 12, 13 आणि 14 जूनला इंटरव्ह्यू होणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून तयारी करा. जर काही बदललेला अपडेट असेल तर लवकरच ग्रुपवर किंवा यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत राहीन. तर पी डी सी सीला तुम्ही काय करायचे ते थोड्या गोष्टी सांगतो. तर पुणे जिल्ह्याविषयी थोडी माहिती गोळा करा. सांगताना सांगू शकता, विचारू शकतात तुम्हाला. पी डी सी सी बँकेबद्दल थोडक्यात माहिती सांगा असा प्रश्न येऊ शकतो. तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. इंटरव्ह्यूची सुरुवातच अशी होते. तर सांगता सगळंच तुम्हाला RTGS, IMPS, नेफ्ट या पण गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. IFSC कोड काय असतो विचारला जाऊ शकतं, किंवा करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, FD, RD, बाकीच्या गोष्टी पण विचारल्या जाऊ शकतात. तर असं थोडं प्रिपरेशन चालू करा आणि याच्यापासून सुरुवात करा. तर ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू, धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.